नमस्कार. परत एकदा सखी स्पंदने या यूट्यूब चॅनलवर आपले मनपूर्वक स्वागत आहे. प्रीतीचा गंध बावरा भाग 1 नुकताच पोस्ट करून झालाय, त्यामुळे आज आपण पुढील भागाकडे वळणार आहोत. परंतु तत्पूर्वी माझ्या वाचक मित्रांनो, तुम्ही सखी स्पंदने या यूट्यूब चॅनलवर नवीन असाल तर तात्काळ या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा व बेल आयकॉनवर क्लिक करा, जेणेकरून तुम्हाला अपडेट्स मिळत राहतील. शिवाय व्हिडिओ अर्धवट सोडून न जाता शेवटपर्यंत पहा आणि लेखन व अभिवाचन आवडल्यास व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा, तसेच तुमच्या इतर वाचक मित्रांना शेअर करा. चला तर आता लगेच कथेकडे वळूया. प्रीतीचा गंध बावरा भाग 2. लेखिका अनामिका, अभिवाचक सेजल पुंजे. पुढचे 2 दिवस मी ते पुस्तक वाचण्यात घालवले. एकदा नाही, चक्क 3 वेळा ते पुस्तक वाचून काढले. गंधार रत्नाकरबद्दल जी काही वैयक्तिक माहिती आवडीनिवडी जाणवल्या त्या हायलाईट करून ठेवल्या. बऱ्याचदा मी जेवायचं विसरून अव्याहत त्याच्याबद्दलच्या वेगवेगळ्या गोष्टी गुगल करत होती. गंधार रत्नाकर या नावाने आता मला झपाटून टाकलं होतं. पुस्तकानुसार त्याचे वडील शिमल्यात फॉरेस्ट ऑफिसर म्हणून पोस्टेड होते आणि तो तिथेच वाढला. पण कुठेही त्याच्या आईचा किंवा अजून कुठल्याही स्त्रीचा उल्लेख मला सापडला नाही. या न सापडलेल्या गोष्टीही मी मार्क करून ठेवल्या. तो कुछ मिला? अनुने कॉफीचा मग माझ्यासमोर ठेवून स्वतःची कॉफी पिता पिता विचारले. आपले सगळे शोध सांगून झाल्यावर मी शांतपणे कॉफी प्यायला लागली. मुझे तो लगता है ये पक्का 50 साल का बुढ़ा होगा. एक तो किसी को अपना मुंह नहीं दिखाता और अकेले रहता है. कहीं ये नाम भी सुडो नेम तो नहीं? चेक करो, अनु तोंड वाकडं करत म्हणाली. मी मात्र तिच्याकडे बघून काय वेडी आहे असा लुक देत हसायला लागली होती. डिस्करेज मत करो यार, अब मैं उसे ढूंढ कर ही रहूंगी, बोलून मी कॉफी मग विसळायला सिंककडे निघाली. परत आल्यावर मला पुन्हा आठवलं की या गंधार रत्नाकरच्या चक्करमध्ये मी आई बाबांना कॉलच केला नव्हता. लगेच मोबाईल उचलून आईला कॉल केला. जनरल बोलणं झाल्यावर मूळ मुद्द्यावर आले. आई, तुला गंधार रत्नाकर नावाचा नवा लेखक माहिती आहे का? म्हणजे काय, तुझे बाबा फॅन आहेत त्याचे. काय छान पुस्तक आहे ग ते. आपल्याकडे दोन्ही आहेत. बाबांनी इंग्लिश वाचलं, मी मराठी अनुवाद वाचला. सुरेख लिहिलंय. मी म्हणूनच फोन केला की यंदा दिवाळी नोव्हेंबर लास्ट वीकमध्ये आहे ना. बहुतेक मला दिवाळीला यायला जमणार नाही. मला शिमल्याला जाऊन त्याचा इंटरव्ह्यू घ्यायचा आहे, अर्जंट. अगं पण बाबा म्हणत होते तो कुठेतरी जंगलात राहतो, पत्रकार लोकांना भेटत नाही वगैरे. माहिती आहे, म्हणूनच आधी त्याला शोधून काढायचं आहे. काय ग बाई, एक एक कटकट. मग मी बाबांना सांगू का त्यांच्या आवडत्या लेखकाची मुलाखत घ्यायला तू जाणार आहेस म्हणून? खूप आनंद होईल त्यांना. नाही, आधी कुणालाच सांगू नको. मला तिथे पोहोचू दे, मग फक्त बाबांना सांग. आणि प्लीज वाईट नको वाटून घेऊ. दिवाळीनंतर सुट्टी घेऊन नक्की येईन मी 4-5 दिवस. तुझी मर्जी, आम्हाला कोण विचारतं आता. आई मला नेहमीप्रमाणे तिचं रडगाणं गाऊ लागली. आई प्लीज, आत्ता सुरू नको करू. हे खरंच खूप गरजेचं आहे, म्हणून चाललंय मी. प्लीज समजून घे जरा. बाय, टेक केअर. म्हणून मी हुश करत फोन टेबलवर ठेवला. नोटपॅड आणि पेन समोर ओढून आता पुढची स्टेप काय घ्यायची याचा विचार करायला लागले. आणि माझ्या हातातल्या पेनाने माझ्याही नकळत कागदावर दाट झाडी आणि एका झोपडीचं डुडल तयार होऊ लागलं होतं. डोकं चालवून चालवून दमायला झालं, पण आता अजून कुठून माहिती काढणार हे काही सुचलं नाही. पण लॅपटॉप बूट करताना अचानक डोक्यात एक विचार चमकून गेला. IT मध्ये ती नवीन मुलगी आली आहे. काय तिचं नाव? दीप्ती, पण तिला डिप्स म्हटलेलं आवडतं. कूल. तसंही तिला फार काम नाहीये. कायम खुर्चीत मांडी घालून भले मोठे हेडफोन लावून चिप्स खात बसलेली तर असते. पण हुशार आहे. ती नक्की हे काम करू शकेल. हॅकिंग तर तिच्या डाव्या हातचा मळ आहे. लगेच फोन करून हे काम डिप्सला देऊन टाकले आणि संध्याकाळच्या एका अतिबडबड्या सोशल लाईटच्या दरवर्षी असणाऱ्या 29व्या बर्थडे पार्टीसाठी तयारी करायला गेली. अगदी दरवर्षी सारखीच पार्टी झाली.
सगळ्या लोकांचे वागणे, एकमेकांशी संभाषणे सगळेच इतके नाटकी होते की गेल्या वर्षीचेच आर्टिकल या वर्षी वापरले तरी काही फरक पडणार नाही. तीच ती कॉकटेल्स आणि तेच ते फिंगर फूड खाण्यातही काही मज्जा राहिली नव्हती. शेवटी तर जिथे तिथे फोटोसाठी पाऊट करणाऱ्या जुनाट हिरोईनना सोडून रवी आणि मी एक कोपरा धरून सगळ्या लोकांवर गॉसिप करत बसलो. तेव्हा कुठे पार्टीची खरी मज्जा आली. पार्टीमुळे सकाळी हँगओव्हर होताच म्हणून ऑफिसला जायला थोडा उशीर झाला. आज अनु पण सुट्टीवर होती. मी डिप्सला कॉल केला पण तिला अजून काही ब्रेक थ्रू मिळाला नव्हता. आजचा दिवस किती बोर आहे म्हणत शेवटी कॉफी मशीनकडे निघाले. दुपारपर्यंत डिप्सकडे काही माहिती नव्हती, पण 3:30च्या सुमारास जवळपास उड्या मारतच माझ्या केबिकलमध्ये ती घुसली. आल्या आल्या चपला काढून खुर्चीत मांडी घालून बसत हातातला चॉकलेट बार पुढे केला. घे एक तुकडा तरी खावाच लागेल. अशी गुड न्यूज आहे माझ्याकडे. आजच्या दिवस तुझा तो डाएट विसर प्लीज. उत्साहात डिप्सची कॅसेट सुरू झाली होती. बास, हे घेतलं चॉकलेट, सांग आता पटापट. तिचं तोंड बंद करायला चॉकलेटच्या 2 वड्या तोडत मी म्हणाले, ओके. तर काल दिवसभर तू दिलेल्या नावाची भारतातली सगळी बर्थ रजिस्ट्रेशन तपासली. त्यात टोटल 8 गंधार रत्नाकर सापडले, पण त्यातला एकही लेखक नाहीये. हां, त्या 8 जणांचा डेटा तुला हवं तर तू पुन्हा डिटेल्स चेक कर. त्याच्या पब्लिशरकडून त्याच्या वडिलांचं नाव मिळालं. घे लिहून, दीपक रत्नाकर, पण ते आधीच वारलेत. मग मी त्यांचं मॅरेज सर्टिफिकेट शोधून काढलं. त्यात त्यांच्या बायकोचं नाव मिळालं. त्यात तिचं मेड नेम होतं मिथिला. मग मी मिथिला रत्नाकर म्हणून सर्च दिला, पण ती सापडली नाही. मग मेड नेमने सर्च केला तर आता तिच्या टॅक्स रिटर्नवर मिथिला देसाई असं नाव आहे. डिप्स उत्साहाने सांगत होती. तिने दिलेली ही माहिती ऐकून मी वासून तिच्याकडे पाहतच राहिली. काय भन्नाट पोरगी आहे ही. तर मुख्य गोष्ट, या ज्या मिथिला देसाई आहेत ना, त्यांचा पत्ता मिळाला आणि त्या मुंबईत राहतात. आता तर मला आनंदाने चक्कर यायचीच बाकी होती. हे सगळं करताना तू किती सरकारी वेबसाईट्स हॅक केल्या असशील याची कल्पना आली मला. मी डिप्सला खोटा राग दाखवत म्हणाले. डिप्सने उरलेला अर्धा चॉकलेट बार तोंडात कोंबला. जास्त नाही, 1-2 स्टेट गव्हर्नमेंट, 1-2 कॉर्पोरेशन एवढ्याच. चॉकलेट सकट तिने बोलण्याचा प्रयत्न केला. थँक्यू सो मच. तू माझं केवढं मोठं काम केलंस तुला कल्पना नाहीये. माझ्याकडून तुला तू म्हणशील तिथे पार्टी पक्की. फक्त मी काम पूर्ण करून परत आल्यावर जाऊ. मी पुढे होऊन डिप्सला मिठी मारत म्हणाले, जाऊन आधी ते बरबटलेलं तोंड आणि हात धू आणि लगेच बाजूला होत मी पुन्हा म्हणाले, येस टीचर, बाय बाय टीचर म्हणून मला चिडवत डिप्स पळून गेली. हुश. फायनली हातातल्या कागदावरचं नाव आणि पत्ता वाचत मोठा सुस्कारा सोडला. रात्रभर मला आनंदाने झोपच येत नव्हती. मग पुन्हा एकदा मी उशीपासचं सेल्फ एस्टीम उचलून पारायण सुरू केलं. तेव्हा कुठे मला शांत झोप लागली. सकाळी उत्साहात मी भराभर तयार झाली. पांढऱ्या लेगिंग्स आणि वर बारीक पांढऱ्या फुलांची प्रिंट असलेला लिननचा चॉकलेटी कुर्ता, पायात परवाच्या स्टिलेटोजवर फ्री मिळालेले चॉकलेटी लेदरच्या पट्ट्यांचे फ्लॅट सँडल, खांद्याच्या थोडे खाली येणाऱ्या अनमॅनेजेबल कुरळ्या केसांना कसे बसे क्लचरमध्ये बसवले आणि बाहेर पडले. वर्सोव्यातल्या एका रो हाऊस कॉलनीतला पत्ता होता. घरासमोर उतरून तळ हाताला आलेला घाम कुर्त्याला पुसला आणि बेल वाजवली. बराच वेळ कोणी दार उघडलं नाही. परत बेल वाजवायला हात वर केलाच होता तेवढ्यात दार उघडले आणि समोर साधारण माझ्या आईच्याच वयाची एक बाई उभी होती. मिथिला देसाई आपणच का? मला त्यांना भेटायचं होतं. असे कुणा अनोळखी घरी आधी न सांगता जाणे मला जरा विचित्रच वाटत होते, पण काही पर्याय नव्हता. समोरच्या निळा बाटिक कफ्तान घातलेल्या पांढऱ्या केसांचा बॉयकट असलेल्या उंच बाईंनी चष्म्यातून आपल्या पिवळट घाऱ्या डोळ्यांनी माझ्याकडे रोखून पाहिले आणि येस, कशासाठी असे एकदम कडक आवाजात विचारले.
गंधा रत्नाकर नावाचे लेखक आहेत, त्यांच्याशी बाय चान्स तुमचं काही नातं आहे का? मी घाईने विचारले. आता बाईंचे डोळे अजून बारीक झाले होते. अजून एक रिपोर्टर म्हणत सुस्कारा सोडत त्या अचानक दार लावायला वळल्या. 1 मिनिट मॅम प्लीज ऐकून तर घ्या. जवळपास ओरडतच मी पटकन पायामध्ये घालून दरवाजा थांबवला. पण काय कारण सांगून या कन्व्हिन्स होतील हे मात्र आता मला सुचत नव्हतं. तशीच ओठ चावत विचार करत दारात थांबून राहिली आणि मिथिला देसाई आता आधीपेक्षाही रागात माझ्यावर नजर रोखून दार न सोडता माझ्यासमोर ताठ उभ्या होत्या. क्रमशः पुढचा भाग जाणून घ्यायचा असेल तर या व्हिडिओला लाईक करा, कॉमेंट्स करा आणि या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा. स्टे ट्यून. धन्यवाद.